नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची रेसिपी करणार आहे छोटी सोयाबीन वडी जी असते त्याची भाजी मी करणार आहे. भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये सोयाबीन वडीमध्ये प्रोटीनचं प्रमाण असतं, तर भिजून घ्यायची नाहीये. इन्स्टंट मी इथे सोयाबीन घेऊन आणि ते आपल्याला कसे बनवायचे आहे ते मी इथे सांगणार आहे. आणि सोयाबीन वडीमध्ये इन्स्टंट आपल्याला एक मसाला करून टाकायचा आहे. थोड्या प्रमाणामध्ये मी तो मसाला इथे कसा बनवायचा तेही सुद्धा दाखवणार आहे, की आपल्याला आता जेवढी भाजी आपल्याला करायची आहे तेवढ्या भाजीपुरता मसाला इथे दाखवणार आहे. तर तो मसाला तुम्ही जास्त प्रमाणामध्ये करू शकता, पण मी जेवढी भाजी आहे तेवढाच मसाला इथे करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, पाव किलो मी घेतलेली आहे सोयाबीन वडी. तर ही अशी छोटीवाली सोयाबीन वडी आहे. तुमच्याकडे जी भेटत असेल ते तुम्ही घेऊ शकता. फक्त मोठी जर असेल तर मात्र मग ती खूप शिजून अशी फुलते, तर छोटी असेल तर ही बेटर पडते आपल्याला. तर ही सोयाबीन वडी मी पाव किलो घेतलेली आहे. बघा, एकदम पॅकेट मी आता फोडलेला आहे. तर ह्या वडीचं आपल्याला आता भिजवायची नाहीये, न भिजवता आपल्याला ह्याची भाजी कशी बनवायची ते मी इथे दाखवते. तर छोटा कुकर मी घेते, सगळ्यात छोटा. त्यामध्ये सोयाबीन वडी आपल्याला टाकायची आहे. सर्वांना पुरेल एवढी भाजी मी इथे करणार आहे, म्हणून जास्त प्रमाणामध्ये मी इथे हे घेतलेली आहे. आता फक्त आपल्याला हे संपूर्ण एकदा पाणी टाकायचंय आणि काढून टाकायचंय यातलं संपूर्ण पाणी. हे बघा, संपूर्ण पाणी मी या सोयाबीन वडीमध्ये टाकलेलं आहे आणि हे संपूर्ण पाणी मी इथे काढून घेणार आहे. हे पाणी टाकायचं कारण एवढंच आहे की जर काही डस्ट असेल, धूळ असेल तर या सोयाबीन वडीवरची आपली ती स्वच्छ निघून जावी, यासाठी मी एकदा धुवून घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला आता घालायचंय पाणी. तर पाणी किती घालायचंय तेही इथे मी तुम्हाला दाखवणार आहे. फक्त सोयाबीन आपले जेमतेम, हे बघा हाताने मी इथे दाखवते, दाबून अगदी असे हे लावले तर फक्त जेमतेम पाणी त्याला पुरेल एवढं घेतलेलं आहे. मापानं म्हणाल तर अर्धा ग्लास पाणी मी ते वापरलेलं आहे. तर आता ह्याला आपल्याला झाकण लावायचं आहे आणि त्याच्या आपल्याला 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. 2 शिट्या आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहेत. मंडळी, ही दुसरी शिट्टी होती. गॅस मी बंद केला. कुकर आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. कुकर थंड होतो तोपर्यंत आपल्याला आता मसाला घ्यायचा आहे करून. तर हे बघा, ह्या जर तिखट मिरच्या तुम्ही घेणार असाल तर अगदी 2च घ्या. मी ह्या कमी तिखट आहे म्हणून ह्या घेतलेल्या आहेत 4 मिरच्या. तर ह्याला कलर आहे, तिखट आहेत ह्या, पण ह्या खूप कमी तिखट मिरच्या आहेत. तरी मी ह्या 4 घेतलेल्या आहेत. तिखट मिरच्या असेल तर तुम्ही 2च वापरा, किंवा तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही 4ही तिखट मिरच्या इथे घेऊ शकता. तर इथे आता 1 चमचा घ्यायचे आहे बडीशोप. तर बडीशोप माझ्याकडे भाजलेली आहे, कारण कच्ची बडीशोप इथे तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे भाजलेली आहे म्हणून मी भाजलेली घेते. तर ह्या भाजलेल्या बडीशोपचं माझ्या चॅनलवरती मी संपूर्ण रेसिपी दिलेली आहे, तुम्ही ती बघू शकता. 1 टीस्पून मी घेतलेलं आहे जिरं, आणि आता 1 टीस्पून मला घ्यायचे आहेत सफेद तीळ. अर्धा टीस्पून घ्यायचे आहे राई. हा मसाला कसा बनवायचा तो मी इथे दाखवणार आहे. ह्याची चव अतिशय अप्रतिम लागते. तर ह्याच्यामध्ये आता 2-3 पाकळ्या मला लसणाच्या घ्यायच्या आहेत. हे बघा, साल काढलेली नाहीये. 5 ते 6 मी इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 इंचभर घ्यायचं आहे आलं. थोडं आल्यावरची साल आपल्याला काढायची आहे. हे साहित्य मंडळी आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचंय. भाजून म्हणल्यापेक्षा आपल्याला थोडंसं मॉइश्चर यातनं कमी करायचंय. छान असं आपल्याला गरम करून घ्यायचं. 1 लोखंडाची कढई मंडळी मी गॅसवर ठेवलेली आहे. गॅस मी फुलच ठेवलेला आहे, कढई गरम व्हायला पाहिजे. आणि आता मिरची टाकल्यानंतर गॅस मी कमी केलेला आहे. तेल अजिबात आपल्याला वापरायचं नाही, गरजेचं नाही. अगोदर सगळ्यात आपण मिरची आपण थोडीशी गरम करून घेऊ. वाळलेली मिरची असते, आपण कितीही पॅक बंद ठेवली तरी थोडंसं त्याला मॉइश्चर येतं आणि थोडीशी ती नरम वाटते, म्हणून आपल्याला थोडीशी ती गरम करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे आपण जे जिरं, तीळ, राई आणि बडीशोप घेतलेली आहे तर ती घ्यायची आहे. मी भाजलेली बडीशोप वापरते. तुम्हाला मगाशी बोलले की एक घरात खाण्यासाठी मी बनवून ठेवलेली बडीशोप मी घेतलेली आहे. तुम्ही कच्ची बडीशोप इथे घेऊ शकता, जी हिरव्या कलरची असते. मिरची बरोबर आपण आता हे जिरं, तीळ आणि बडीशोप परत गरम करतोय. आता आपल्याला घालायचंय लसणाच्या पाकळ्या आणि इंचभर आल्याचा तुकडा तो आपण टाकलाय. हे बघा, तिळाचा चटचट आवाज यायला लागला. गॅस मी बंद केला. कढई गरम आहे म्हणून आता गरम कढईमध्ये आपल्याला हे थंड होईपर्यंत 1 मिनिटभर परतून घ्यायचंय. लगेच थंड होतं, थोडंसं आहे ते पटकन थंड होऊन जातं.
हे बघा चटचट आवाज एकदम कमी होऊन गेला. थंड झालं की आपल्याला हे मिक्सर मधून जाडसर फिरवून घ्यायचं आहे. खूप बारीक करायचं नाही. पाण्याचा वापर आपल्याला इथे करायचा नाहीये. छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थंड झालेले साहित्य आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. चला आता आपल्याला हा जो मसाला आहे हा जाडसर आपल्याला मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचा आहे. मंडळी इथे मी 1 चमचा वर धने घालायला विसरलेली आहे. तर कढई गरमच आहे. हे बघा मी इथे धने गरम करून घेते. 1 टीस्पून आपल्याला धने घालायचे होते तर ते मी इथे डबा बाजूला राहून गेला आणि मी बाकी सगळं साहित्य तुम्हाला दाखवलं. धने राहून गेले होते तर धने फक्त आपल्याला थोडेसे गरम करायचे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आणि हे संपूर्ण जाडसर वाटून घ्यायचे. धने आपले व्यवस्थित भाजून झालेले आहे. व्यवस्थित वास यायला लागला तर या बाकीच्या मसाल्यांमध्ये धने घातले आणि आता आपल्याला हे फिरवून घ्यायचं. हा बघा या पद्धतीने आपल्याला मसाला हा करायचा आहे. अजिबात आपण पाण्याचा थेंब याच्यामध्ये टाकलेला नाही. ह्या पद्धतीनेच आपल्याला हा जाडसर मिक्सर मधून फिरवून घ्यायचा आहे. कुकर आपला आता थंड झालेला आहे. हे बघा मस्त आपले सोयाबीन इथे एकदम छान शिजलेली आहे. ती गरम आहे. हे बघा भिजलेली सोयाबीन आणि कुकर मध्ये शिजून घेतलेली सोयाबीनचं टेक्स्चर पूर्ण वेगळं असतं. चव खूप छान लागते. हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला ही सोयाबीन पाणी बघा एकही थेंब पाणी राहिलेलं नाही. एवढ्या पाण्यामध्ये मस्त 2 शिट्यांमध्ये आपली ही सोयाबीन छान इथे हे बघा शिजलेली आहे. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. मी या कुकर मध्येच फोडणीला घालणार आहे. तसंही आपलं भांड भरलेलंच आहे. हे बघा एका कढईमध्ये मी हे काढून घेतले. कुकर मध्ये थोडस पाणी टाकून यामध्येच मिसळून टाकलेलं आहे. 2 टीस्पून आपल्याला घालायचं आहे तेल. तुम्ही एक गोष्ट इथे बघितली असाल की सोयाबीन आपण जेव्हा भिजवतो तेव्हा ते खूप जास्त प्रमाणामध्ये फुलतं, पण हे सोयाबीन बघा फुललेलं नाही. म्हणून मी मगाशी बोलले की शिजवलेलं आणि भिजवलेल्या सोयाबीन मध्ये खूप टेक्स्चर मध्ये फरक येतो. या पद्धतीने करून बघा. सोयाबीन वडीची भाजी तुम्हाला चवीला खूप आवडणार आहे. तर वेगवेगळ्या प्रकारची मी करून बघत असते. त्यामध्ये सगळ्यात चांगला जो झाला तो मी इथे दाखवतच असते. भिजवलेली सोयाबीन बी बेस्ट होते, पण ही सोयाबीन खूप छान होते. या पद्धतीने सुद्धा नवीन टेस्ट काहीतरी त्याच पदार्थाची आपण घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण बनवून खाऊ शकतो. तेल कडकडीत गरम करायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. हे बघा मस्त खमंग वास सुटलेला आहे या मसाल्याचा. एकदम छान टेक्स्चर त्या मसाल्याचं येतं. चिमटीभर घालायचं आहे हिंग. अर्धा टीस्पून घालते हळद आणि 1 टीस्पून घालायचा आहे जो गरम मसाला असतो तो तुम्ही घालू शकता, किंवा माझ्या चॅनलवरती मी या मसाल्याची रेसिपी दिलेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही बघून आणि मसाला करू शकता. त्याच्याने ग्रेव्ही घट्ट होते, रस्सा घट्ट होतो. तो मसाला आहे. तो तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही गरम मसाल्याचा वापर इथे करू शकता. व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं. गॅस कमीच ठेवायचा आहे, अन्यथा आपले मसाले जळल्या जातात. जाडसर जो आपण मसाला इथे तयार केलेला आहे, अप्रतिम टेस्ट या भाजीची लागते. ह्या पद्धतीने नक्की करून बघा. तुम्ही हा मसाला एकही थेंब पाणी न घालता मिक्सर मध्ये फिरून आणि एका पॅकबंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता. हा मसाला अजिबात खराब होत नाही. 15 दिवस तुम्ही त्याचा वापर करू शकता. त्यामध्ये आलं आहे, त्यापेक्षा जास्त तुम्हाला वापर करायचा असेल तर तुम्हाला फ्रीज मध्ये ती बॉटल ठेवावी लागेल. तर हे बघा जवळून मी दाखवते. एकदम मस्त या भाजीला टेक्स्चर आलेलं आहे. आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. सोयाबीन वडी आपली शिजलेलीच आहे. फक्त अर्धा ग्लास मी इथे पाणी वापरते. जास्त पाणी आपल्याला घालण्याची गरज नाही. छान ही भाजी तयार होते. एवढी 1/2 किलो सोयाबीन तुम्ही जर पाण्यामध्ये भिजवली असती तर ती एवढी मोठी अशी याच्यामध्ये झाली असती. तरी सोयाबीन किती कमी झालेली आहे तेही तुम्ही बघू शकता, कारण शिजवल्यामुळे त्याचं टेक्स्चर बदलतं आणि चव सुद्धा वेगळी लागते. चवीपुरतं घालायचं आहे मीठ आणि व्यवस्थित आपल्याला एक उकळी या भाजीला घ्यायची आहे.
बघा मंडळी, भाजीला मस्त आपल्या खळखळून उकळी आलेली आहे। गॅस मी मीडियम ठेवलेला होता, आता एकदम कमी गॅस मी केलेला आहे। एकदम छान मस्त वास सुटलेला आहे किचन मध्ये। झटपट सोयाबीन वडी तुम्ही केव्हाही बनवू शकता। एवढी अप्रतिम चव या मसाल्यामुळे या सोयाबीन वडीला लागते की ह्याचं प्रोटीन तर याच्यामध्ये आहेच, पण चवीने आपण खूप छान ही भाजी खाऊ शकतो। भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाता बरोबर आपण ही भाजी खाऊ शकतो। सोयाबीन वडी भिजून ठेवायची गरज नाही। खाताना ही वडी खूप छान लागते, एकदमच गिळगिळीत ही लागत नाही। ते ह्या पद्धतीने नक्की भाजी करून बघा। सोयाबीन वडी आपली इथे तयार झालेली आहे। चला मंडळी, कुकर मध्ये इन्स्टंट सोयाबीन घेऊन आणि आपण इथे मसाला तयार करून आणि ही वडी मी इथे बनवलेली आहे। आशा करते ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। सोयाबीन वडीची भाजी बरेच जण खातात, कारण जिम वाले तर सहसा ही भाजी जास्त आठवड्यातून 2-3 वेळेला खात असतात। सगळ्यांच्या जेवणामध्ये सोयाबीन वडीचं प्रमाण खूप जास्त आहे, प्रोटीन जास्त असल्यामुळे। तर ह्या पद्धतीने थोडासा मसाला करून आणि छोटीशी रेसिपी आहे, करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडणार आहे। कुकर मधली सोयाबीन शिजवलेली जी वडी आहे तर ह्याची चव अप्रतिम लागते। या पद्धतीने नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा, इतरांना शेअर करा। माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता, माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता। त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। माझ्या चॅनलवरती व्हेज नॉनव्हेज प्रकार बरेच पदार्थांची प्लेलिस्ट मी दिलेली आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तीही तुम्ही चेक करू शकता। एखादी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। आजची सोयाबीनची रेसिपी नक्की करून बघा। परत भेटूया अशाच एका साध्या, सोप्या, हेल्दी, टेस्टी आणि सिंपल रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।